सर, काय सांगाल तुम्ही? याचिका दाखल केली आहे हायकोर्टात. या पूर्ण प्रकरणाबद्दल काय मागण्या आहेत तुमच्या? उच्च न्यायालयामध्ये जी याचिका मी दाखल केलेली आहे, याचिकाकर्त्या ज्या शोभा बुद्धिवंत आहेत, त्या वकील आहेत आणि हा जो रोहित आर्या याचा जो सो कॉल्ड एन्काउंटर झालेला आहे, हा सो कॉल्ड एन्काउंटर जो आहे तो एन्काउंटर नसून ही हत्या आहे. ही हत्या आहे याचं कारण असं आहे की पोलिसांना ज्या अधिकाऱ्याने त्याला गोळी घातली त्याला छातीत त्याला गोळी मारली आहे, लंग्स मधून काळजातून बाहेर पडलेली आहे आणि एकदम जवळून गोळी मारली आहे. तिकडे त्यांनी विरोध केल्याचा किंवा त्या दोघांमध्ये चकमक झाल्याचा असा काही पुरावा नाही आणि त्यामुळे जाणून ही त्याला फक्त विशिष्टरित्या टार्गेट करण्याकरता ही त्याला गोळी घालून त्याची हत्या केलेली आहे. रोहित आर्य चुकला होता. त्याने जे ऑडिशन करता जे मुलांना बोलवलं होतं 80 पैकी 17 मुलं होती, बाकीची मुलं सोडून दिली होती आणि त्यांनी ह्या संधीचा एक डिसएडव्हान्टेज घेतला, गैरफायदा घेतला. सरकारकडून त्याचे पैसे मागणे आले. सरकारचे त्याचे जे काही 2 करोड रुपये किंवा जे काही येणं होतं ह्याच्यामध्ये ऍक्च्युअली बराच मोठा फायनान्शियल फ्रॉड आहे. आता ह्या गोष्टी नंतर आपण बोलू. पण आता हा जो मृत्यू झाला आहे रोहित आर्याचा, हा मृत्यू नव्हता व्हायला पाहिजे. त्याला जिवंत पकडायला पाहिजे होता, पण पोलिसांनी तसं न करता त्याला मारण्याचा हा जो पर्याय निवडला हा एकदम चुकीचा आहे. या ठिकाणी जर तो त्याच्या मृत्यूच्या अगोदर 2 तास सरकारशी बोलू इच्छित होता की त्याला कोणाशी तरी बोलायचं होतं, त्याला बोलून द्यायचं होतं आणि सरकारच्या ज्या टीम होत्या सरकारच्या की ज्याच्यामध्ये त्याला निगोशिएट करणारी सरकारची टीम आहे आणि जसं SOP आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे, त्या लोकांना ट्रेन लोकांना त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होतं, ना की या गावठी जो आपला पोलीस अधिकारी होता तो ज्याला फक्त गोळ्या मारायला शिकवलंय, त्याला कोणाशी बोलायला शिकवलं नाही, त्याने जाऊन डायरेक्ट त्याच्या छातीमध्ये गोळ्या घातल्या आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे अशा या क्रूर ज्या पोलीस अधिकारी जे आहेत त्यांना फक्त गोळ्या घालण्याकरता ट्रेन केलेलं आहे. अशांना त्यांच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल होऊन खटला भरला पाहिजे आणि त्या 3 जे अधिकारी ग्रामवासी आहेत, अमोल वाघमारे, दत्ता नलावडे आणि जो जितेंद्र सोनाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत तो, आणि ह्यांना कोणी सांगितलं या बाबतीत ह्याची चौकशी व्हायला पाहिजे. यांची नार्को अनालिसिस, लाईट डिटेक्टर टेस्ट झाली पाहिजे, ब्रेन मॅपिंग टेस्ट झाली पाहिजे, जेणेकरून यांना ज्यांनी सूचना दिल्या, जे आदेश दिले होते त्यांचे पण नावं उघडकीस होतील. तसेच रोहित आर्या याचं जे आर्थिक व्यवहार ज्यांच्यावर झाले होते त्याची किती रक्कम होती, काय होती आणि त्याचा जो हा मृत्यू झाला हा व्यवस्थेचा बळी झालेला आहे. त्यामुळे ज्या व्यवस्थेतील लोकांमुळे हा बळी झाला त्या लोकांना देखील याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्याची जी काही रक्कम निघते आहे सरकारकडून ती रक्कम त्याच्या कुटुंबियांना त्याला दिली पाहिजे, नुकसान भरपाई दिली पाहिजे, व्याजासकट दिली पाहिजे. आणि म्हणून ही याचिका आम्ही दाखल केलेली कोर्टामध्ये. राज्य पोलिसांवरती विश्वास नसल्यामुळे आणि ही या केसचा गुन्हा दाखल करून या केसचा तपास जो आहे तो CBI कडे वर्ग करण्यात यावा, त्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. CBI कडे गेल्यामुळे ह्या केसमध्ये जर मंत्री वगैरे पण असतील तर ते तपास यंत्रणेवरती दबाव टाकू शकतील. राज्य तपास यंत्रणा, महाराष्ट्र पोलीस दबाव टाकतील आणि पोलीस देखील एकमेकांना वाचवतील. त्यामुळे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, केंद्रीय जी संस्था आहे त्यांच्याकडे हा तपास द्यावा अशी आम्ही विनंती केलेली आहे, जेणेकरून त्या संस्थेवरती कोणत्याही मंत्र्याचा किंवा पोलिसाचा दबाव नसेल आणि निष्पक्ष अशी चौकशी तपास होऊन जाईल आणि योग्य ती कारवाई होईल आणि तसेच रोहितला आणि रोहितच्या कुटुंबियांना याच्यामध्ये न्याय मिळेल. या प्रकरणाला राजकीय वळण येताना दिसत आहे का? तुम्ही 2 मंत्र्यांचा देखील उल्लेख केला, तर काय राजकीय कोणाची पोळी भाजली जात आहे? 2 मंत्र्यांचा उल्लेख जो केलेला आहे त्याचे पुरावे आता मला येतीलच, माझ्याकडे थोडेफार आलेले आहेत आणि त्या मी न्यायालयात मांडू आणि ज्यांचं ह्याच्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट आहे त्यांची नावं तर ही उघड होणारच आहे. माझ्याकडे बरीचशी माहिती आलेली आहे. रोहित आर्याने सरकारबरोबर जो स्वच्छता अभियान जो राबवला, जो प्रोजेक्ट राबवला त्यांनी, त्यामुळे राज्यभरातील ज्या मोडक्या ज्या शाळा होत्या त्या रंगवल्या गेल्या, सुंदर केल्या गेल्या. त्यामुळे मुलांना शिकायला उत्साह येतो आणि गरीब मुलांना शिकायला उत्साह येतो सरकारी शाळांमध्ये. अशा शाळा रंगवल्यामुळे मोदींनी देखील 2012 ला तारीफ केली होती. देशभरात त्यांनी काम केलं, प्रोजेक्ट केले आणि सरकारचा लाडका तो होता. त्याच्या नावाने 3 सरकारने 3 GR काढले शाळांमध्ये. ज्या सरकारी शाळा होत्या त्यांच्यामध्ये ह्याचे जे चित्रपट जे बनवले होते ते चित्रपट दाखवण्याकरता GR काढले होते.
रोहित आर्याची अप्सरा एंटरटेनमेंट नावाची कंपनी होती. त्या कंपनीच्या मार्फत हे सगळे चित्रपट निर्मिती व्हायची आणि दाखवले जायचे. अचानक कुठून तरी एक श्री स्वामी समर्थ नावाची एक कंपनी स्थापन झाली. अजून एक श्री स्वामी समर्थ नावाची कंपनी स्थापन झाली. फक्त स्पेलिंगचा फरक करून 2 कंपन्या स्थापन झाल्या. ह्या चित्रपटात जे काही पैसे किंवा जे पैसे मिळणार होते, फंड येणार होता त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगचा, तो फंड हा अप्सरा एंटरटेनमेंटला न देता श्री स्वामी समर्थ या 2 कंपन्यांमध्ये तो वळता गेला होता आणि इथूनच या वादाची सुरुवात झाली. रोहितचं म्हणणं होतं की हे पैसे आम्हाला मिळाले नव्हते, अशी माहिती आम्हाला त्यांच्या सूत्रांकडून कळलेली आहे. हे पैसे जे आहेत ते पैसे त्याला आले नाही आणि ते पैसे न आल्यामुळे त्यांनी जो काही खर्च केला होता प्रोजेक्टवरती ते पैसे त्याला मिळाले नाही आणि इथून हे पैसे जे आहेत त्याबाबतचं एक केसरकरांचं पत्र आहे. श्री स्वामी समर्थ यांचं त्यांनी जाहीर सत्कार केलेला आहे आणि ही कंपनी कोणाची, ही कोणाच्या नावाने आहे, ते पैसे कोणाच्या अकाउंटने गेले याबाबतचं चौकशी होणं गरजेचं आहे. आणि ह्याच कंपनीमुळे तर नाही ना की रोहितचा मृत्यू झाला, मग त्याचा आवाज दाबण्याकरता हा मृत्यू झालाय असं आमचं म्हणणं आहे. आणि त्याची सांगकर्ता कविता धनी जे आहेत त्याची नावं बाहेर येणं गरजेचं आहे. त्यामुळे ही याचिका आम्ही दाखल केलेली आहे आणि नक्कीच आता रोहितला न्याय मिळेल